नमस्कार, मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं बोलीस किचनमध्ये. आज आपण गव्हाच्या पिठापासून खूप झटपट, खूप मस्त, टेस्टी, खमंग, कुरकुरीत असा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर त्यासाठी इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत. बटाटे उकडून त्याची साल काढून घेतली आहे आणि आता हे बटाटे आपल्याला अशा पद्धतीने थोडेसे हाताने किंवा मग पोटॅटो मॅशरने मॅश करून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली मेथीची भाजी घातली आहे, साधारण मूठभर. अर्ध किसलेलं गाजर घालायचं आहे आपल्याला यामध्ये आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा. तर इथे तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार कोणत्याही घालू शकता आणि भाज्यांचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मसाले घालायचे आहेत. तर मसाल्यांमध्ये अर्धा ते पाऊण चमचा जिरं पूड, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करू शकता किंवा मग चमच्याने खूप जास्त वेळ लागतो मिक्स करायला. तर बघा, अशा पद्धतीने हाताने सुद्धा पटकन मिक्स करून घेऊ शकता. तर मी इथे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता हे आपण बाजूला ठेवूया आणि आता आपल्याला लागणार आहे कणिक. तर इथे माझ्याकडे फ्रीजमध्ये 2 पोळ्यांची कणिक होती मळलेली. तर त्यातलाच मी एक गोळा घेतलेला आहे. नेहमीप्रमाणे आपण जशी पोळी लाटतो तशी आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला मध्ये तेल लावायची गरज नाही आहे. असाच गोळा घेऊन आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि पोळी लाटून झाल्यावर त्यावरती आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा थोडंसं लाटून घ्यायचं आहे. म्हणजे ही कोथिंबीर पोळीला छान चिटकून बसेल आणि आपला जो नाश्ता आहे तो दिसायला सुद्धा सुंदर दिसेल, छान दिसेल. तर बघा, कोथिंबीर टाकल्यावर मी थोडंसं लाटून घेतलं आहे. पोळी आपल्याला खूप जास्त जाड ठेवायची नाही आहे, तर थोडीशी पातळच लाटून घ्यायची आहे, जेणेकरून हा जो नाश्ता आहे तो छान असा वरून कुरकुरीत होतो. तर पोळी मी इथे लाटून घेतली आहे आणि आता आपल्याला ही पोळी अशा पद्धतीने पलटून टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला याला थोडंसं स्क्वेअर शेपमध्ये कट करायचं आहे. आता तर त्यासाठी चारही बाजूने पोळीचे काठ आपल्याला थोडे थोडे कट करायचे आहेत आणि त्यानंतर आपण बनवलेली जी स्टफिंग आहे किंवा जो मसाला आहे बटाट्याचा तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. तर बघा, इथे मी पोळीवर भरपूर मसाला टाकून तो व्यवस्थित हाताने सगळीकडे पसरवून घेतला आहे. आता आपल्याला या पोळीचा एक रोल तयार करायचा आहे. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला अशा पद्धतीने पोळीचे काठ थोडेसे दुमडून घ्यायचे, जेणेकरून आपला हा जो रोल आहे तो तेलामध्ये टाकल्यावर सुटू नये. तर अशा पद्धतीने छान असा घट्ट असा याचा आपल्याला रोल तयार करायचा आहे आणि शेवटी आपल्याला याचे काठ छान असे चिटकवून घ्यायचेत आणि त्यानंतर आपण जशी आळूवडी किंवा कोथिंबीर वडी कट करतो त्याप्रमाणे आपल्याला याच्या वड्या कट करायच्यात आणि त्यानंतर या वड्या आपल्याला तळून घ्यायच्यात. तर तुम्ही इथे बघू शकता, या वड्या दिसायला खूप सुंदर दिसतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात. तर चला आता याला आपण तळून घेऊया. तर त्यासाठी मी इथे पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. आता यामध्ये आपण हे कट केलेले सगळे रोल घालूया आणि लो टू मिडियम फ्लेमवर सगळ्या बाजूने छान सोनेरी रंग येईपर्यंत किंवा हे छान असं वरच्या बाजूने क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया. तर सुरुवातीच्या 1-2 मिनिटानंतर मी इथे याला पलटून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर सगळ्या बाजूने मस्त असं छान हे क्रिस्पी झालं आहे आणि सगळ्या बाजूने मस्त असा सुंदर सोनेरी रंग आला आहे. तर आता आपण याला काढून घेऊया. तर तुम्ही इथे याला जवळून बघू शकता, खूप सुंदर दिसतो हा पदार्थ दिसायला आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतो. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा नाश्ता एकदा नक्की बनवून बघा आणि बनवल्यावर कसा झाला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा आणि अशा सोप्या टेस्टी रेसिपीसाठी बोलीस किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या टेस्टी रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. थँक्यू.